एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। अजित पवारांच्या शिष्टाईला यश आलंय। आता दिलीप मोहिते पाटील शिरूरमध्ये अजित पवार यांच्या उमेदवाराला सहकार्य करणार आहेत। अजित पवार यांनी आज दिलीप मोहिते पाटील यांची भेट घेतली। मोहितेंनी आढळरावांच्या नावाला विरोध केला होता, मात्र आता अजित पवार यांच्या मध्यस्थीने आढळराव आणि मोहिते पाटलांमध्ये दिलजमाई झाल्याचं सुद्धा कळतंय। मोहिते पाटलांशी सविस्तर बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। खेडचे आमदार दिलीप मोहिते शरद पवारांच्यापासून अजित पवार वेगळे झाल्यानंतर आम्ही सगळी मंडळी दादांच्या बरोबर राहिलो आणि आमच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने दादांनी जे काही निर्णय घेतलेत त्या निर्णयाबरोबर राहणे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे। आमचा पक्ष वाढला पाहिजे, दादांचं नेतृत्व वाढलं पाहिजे, ही जर भूमिका आमची सगळ्यांची असेल तर आता अधिक टोकाचा विरोध करून सुद्धा आम्हाला जमणार नाही आणि म्हणून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये निर्णय घेतला किंवा दादांच्या बरोबर सविस्तर चर्चा करायची आणि ते एकट्या दिलीप मोहितेबरोबर न करता सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर करायची आणि म्हणून सगळे कार्यकर्ते आज मी या ठिकाणी बोलवले, दादांना माझ्या घरी बोलवलं आणि मोकळेपणाने चर्चा दादांच्या बरोबर झालेली आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय। एक गोष्ट, आता अजून तो उमेदवारी त्या ठिकाणी अर्ज भरायचे, त्याच्यानंतर छाननी व्हायची, त्याच्यानंतर उमेदवार होणार आहे आणि ह्या जवळ 55 दिवसाचा हा कालावधी आहे। 55 दिवसामध्ये आता नेमकं काय काय घडतंय, काय काय नाही, लोकमत कसं हे होतंय त्याच्यावर बऱ्याच सगळ्या गोष्टी अवलंबून आहे। अजून आढळराव पाटलांचा दौरासुद्धा नाही, अमोल कोल्हेंचे सुद्धा फारसे काही दौरे नाहीत। लोकांना सामोरे जात असताना लोक त्याच्यामध्ये काय भूमिका घेतात त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत। खरं म्हणजे मी काय मंत्रिपदाची मागणी केली नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। मी जे काही मला बोलायचं होतं ते स्पष्टपणाने त्या ठिकाणी भूमिका मांडली। मी कुठल्याही पदाची आठ दादांना टाकलेली नाही। मी आपल्याला काल जी मुलाखत दिली किंवा परवा जेव्हा आलं तेव्हा की आता माझ्या राजकीय जीवनामधल्या मला सगळ्या माझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या, आणखीन काही मिळेल याची अपेक्षा मला या निमित्तानं राहिलेली नाही। उद्या जर राजकारणामध्ये थांबायची वेळ आली तर थांबण्याची सुद्धा भूमिका माझी राहील। त्यामुळं मी कुठल्या प्रकारची आठ किंवा मला मंत्री करा, मला आणखीन काही करा असं मी काही टाकलेली नाही। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, राजगुरुनगर, पुणे।